नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 28 मार्च 2025चे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नवीन पॉईंट जर तुम्हाला काही सापडले, तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट डाउन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस त्याचं एक रिव्हिजन छान पद्धतीनं करता येतील. आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत पेपरला. फक्त तुम्हाला त्यावेळेस आठवत नाही, कारण तुम्ही वेळेवरती रिव्हिजन त्याचं केलेलं नसाल त्यामुळं. ओके. चला सर्वांचं स्वागत करतो. सुरू करतो. महत्त्वाच्या 28 मार्च 2025च्या चालू घडामोडीतला पहिला प्रश्न. तत्पूर्वी आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी शरीर थकले तरी चालेल, मात्र मनस्थिती कायम राहिली पाहिजे. जोपर्यंत आपली मनस्थिती आपण ढासळू देत नाही, जोपर्यंत आपल्या मनस्थितीवर आपला ताबा आहे, तोपर्यंत आपण त्या रेसमध्ये टिकून आहेत असं मानायला काही हरकत नाही. परंतु तसंच पुढे चालत राहायचं आहे आणि ध्येय आपल्याला गाठायचं आहे. यावर जरी नापास झालो तरी काही हरकत नाही, परंतु पुढच्या वर्षीचं एक जागा जी माझ्यासाठी आहे ते फिक्स आहे. असं तुम्ही मनाशी खूणगाठ बांधून काय करायचं आहे, मनस्थिती आपली पक्की करायची आहे. ओके. चला याच विचारांना सर्वांसोबत करतो. सुरू करतो महत्त्वाचा लेक्चरचा पहिला प्रश्न, जो सुपर IMP आहे. नुकतेच चर्चेत असलेले एक पुस्तक आहे, लिओ द अनटोल्ड स्टोरी. लिओ द अनटोल्ड स्टोरी हे पुस्तक कोणत्या IPL संघावर आधारित आहे? IPLचा संघ सर्वांना माहिती असतील. IPL मध्ये भरपूर संघ येतात. IPL मध्ये भरपूर संघ येतात आणि इंडियन प्रीमियर लीग म्हणतो आपण. IPL जे सुरू कधी झालं होतं, 2008 मध्ये सुरू झालं होतं. IPL सर्वांना माहिती असेल आणि सध्याच पण IPL चालूच आहे. सध्या 2025 IPL सध्या चालूच आहे. ओके. मग लिओ द अनटोल्ड स्टोरी हे जे पुस्तक आहे, ते आहे चेन्नई सुपर किंग्स या संघावरती आधारित. पर्याय क्रमांक 1 CSK. लक्षात ठेवा. कुठलं हे? CSK आहे. चेन्नई सुपर किंग्स म्हणतो आपण त्याला. ओके. चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच काय? CSK, महेंद्रसिंग धोनीचं टीम. धोनी एकेकाळी ह्याला खूप चांगल्या स्तरावरती नेले होते. जवळपास आतापर्यंत 5 वेळा IPLचा सामना हा संघ जिंकलेला आहे. ओके. CSK आतापर्यंत किती वेळा IPL जिंकला असेल, तर तो 5 वेळा जिंकला आहे. कधी कधी 2010 मध्ये जिंकलं होतं, 2011 मध्ये जिंकलं होतं, 2010, 2011, त्यानंतर 2018 मध्ये जिंकलं आहे, त्याच्यानंतर 2021 मध्ये जिंकला आहे, 2023 मध्ये जिंकला. आता असं आतापर्यंत 5 वेळा IPLचा जो काही सामना आहे तो धोनीच्या अंतर्गत जिंकला आहे. सध्या मात्र याचे कॅप्टन कोण असतील? सध्या याचे जे काही कर्णधार आहेत, कॅप्टन कोण असतील? सध्याचे कर्णधार आहेत ऋतुराज गायकवाड. ऋतुराज गायकवाड हे सध्याचे याचे कोण येतं? कॅप्टन येतं. लक्षात ठेवा, चेन्नईमध्ये त्याचं हेडक्वार्टर येतं. चेन्नई सुपर किंग्स, CSK. ओके. लिओ द अनटोल्ड स्टोरी. लिओ आहे ना, हे पॅन्थेरा लिओ नावाचं. ओके. पॅन्थेरा लिओ हे कशाचं नाव असेल? पॅन्थेरा लिओ हे शास्त्रीय नाव आहे. लायन म्हणजे सिंहाचं. ओके. सिंहाचं. आणि जर आपण CSKचं जर लोगो बघितलं तर त्याच्यामध्ये सिंह आहे. ओके. चेन्नईच आहे ते. चेन्नई जिंकलंय. चेन्नई सांगतो मी. ओके. चेन्नई जिंकलं आहे. अच्छा, मुंबई म्हणता का? बरोबर, ठीक आहे. लिओ द अनटोल्ड स्टोरी, CSK. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. जो पहिला IPL सामना होता 2010चा, फर्स्ट म्हणतो मी, फर्स्ट पहिला IPL जो सामना होता, पहिला IPL सामना हा कोणी जिंकला असेल? 2008 मध्ये जिंकलं होतं. कोणी? राजस्थान रॉयल्सनं जिंकलेलं होतं. कधी? राजस्थान रॉयल्सचा हा पहिला सामना आपला जिंकलेला आहे. ओके. येस, राजस्थान रॉयल्सने जिंकलाय. IPL सामना खूप खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवू शकतं. हे आहे. आणि हे पुस्तक कोणी लिहिलं असेल? पुस्तक लिहिलं तर PS रमन यांनी. ओके. हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण असतील? तर ते येतं PS रमन. हे आहेत लेखक या पुस्तकाचे. PS रमन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. IPL वरती हे पुस्तक आधारित आहे. चेन्नई सुपर किंग वरती आहे. हे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल या लोगोमध्ये सिंह म्हणजेच कुठलं आपलं? सिंह म्हणजेच लायन, लिओ. रिसेंटली काही पुस्तके आले होते मार्केटमध्ये, त्यांच्यावरती नजर टाकूयात आपण. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक आलेलं आहे श्याम पित्रोदा यांचं. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी. धर्मानॉमिक्स हे पुस्तक कोणाचं असेल? श्री राम बालसुब्रमण्यम यांचं आहे. ब्रिंग इट ऑन हे पुस्तक कोणाचं असेल? दीपा मलिक यांचं हे ब्रिंग इट ऑन पुस्तक. लक्षात ठेवा, हे खेळाडूंचे पुस्तक कोणते तुम्हाला विचारतील. ब्रिंग इट ऑन हे पुस्तक आहे दीपा मलिक यांचं. हाऊ इंडिया स्केल्ड MT-G20 पुस्तक लिहिलं येतं अमिताभ कांत यांनी. आणि स्टंप्ड नावाचं पुस्तक आहे सय्यद किरमानी यांचं. स्टंप्ड नावाचं पुस्तक कोणाचं असेल? सय्यद किरमानी यांचं आहे. त्यानंतर एक पुस्तक लक्षात ठेवा, कधीही विसरायचं नाही, बिलीव्ह नावाचं. ओके. बिलीव्ह.
हे पुस्तक कोणत्या ओके बिलीव्ह हे पुस्तक कोणाचं असेल तर सुरेश रैना यांचं. सुरेश रैना यांचं पुस्तक आहे बिलीव्ह नावाचं. आणि आणखी एक पुस्तक आहे जे क्रिकेट खेळतातच, रिस्ट ॲश्युअर्ड नावाचं पुस्तक. कोणाचं? रिस्ट ॲश्युअर्ड. रिस्ट ॲश्युअर्ड हे पुस्तक कोणाचं असेल हे तुम्ही सांगायचं आहे. रिस्ट ॲश्युअर्ड नावाचं पुस्तक कोणाचं आहे? सचिन तेंडुलकर यांचं पुस्तक आहे प्लेइंग इट माय वे. कुठलं? प्लेइंग इट माय वे हे आहे सचिन तेंडुलकरांचं पुस्तक प्लेइंग इट माय वे. प्लेइंग इट माय वे. रिस्ट ॲश्युअर्ड कोणाचं सांगा चला. रिस्ट ॲश्युअर्ड हे पुस्तक कोणाचं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. हे सगळे पॉईंट IMP लक्षात ठेवा. आणि आज मी तुम्हाला जे GK मध्ये लावलेत प्रश्न ते पॉलिटी किंवा संविधानावरती प्रश्न लावलेत आणि संविधान हे तुम्हाला रिव्हिजन होऊन जाईल आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके चला नेक्स्ट. राज्यसभेच्या एकूण किती सदस्यांची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात? 12 सदस्यांचे नामनिर्देशन करतात राष्ट्रपती राज्यसभेवरती आणि लोकसभेवरती 2. भारतीय संविधान केव्हा लागू झालेलं होतं? तर हे संविधान लागू करण्यात आलेलं आहे कधी? भारतीय संविधान लागू करण्यात आलं होतं 26 जानेवारीला. 26 जानेवारी 1950ला लागू आहे आणि 26 जानेवारी 1949ला आपण स्वीकृत केलेलं आहे, आपण स्वीकारलं आहे. मूलभूत कर्तव्य राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात? हे एकूण किती मूलभूत कर्तव्य असतील? एकूण 11 मूलभूत कर्तव्य येतं. आणि ह्याच्यासाठीचं भारतीय राज्यघटनेतील कलम कुठला असेल? यासाठीचं कलम आहे कलम 51A. ओके कलम 51A आहे. आणि तुम्हाला भाग विचारलाय तर हे आहे भाग 4A. भाग 4A मध्ये किंवा भाग 4A मध्ये त्याचा उल्लेख आढळतो. केंद्र आणि राज्यांची राजभाषा संबंधित राज्यघटनेतील कोणते कलम असेल? तर ते आहे कलम 343. कलम 343 मध्ये भाषांचा उल्लेख आढळतो. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन महत्वाचं आहे. यस नेक्स्ट. नुकतेच ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? ज्येष्ठ नागरिक आयोग बनले जेवढं पण ज्येष्ठ नागरिक राहतात त्याला आपण सिनियर सिटीजन म्हणतो आपण. ज्येष्ठ नागरिक जेवढे पण त्या राज्यामध्ये राहत असतील तर त्यांसाठीचं काळजी घेणारं हे काय विधेयक आहे, हे बिल मंजूर करण्यात आलं होतं. एक आयोग नेमले. थोडक्यात काळजी घ्यावं लागेल. त्यांना जे काही सुविधा आहेत ना हे सुविधा देखील त्यांना उपलब्ध करून द्यावं लागेल. यासाठीचं हे काही आयोग आहे. हे आयोग निर्माण केलं आहे केरळ सरकारनं. ओके केरळ सरकार लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 इज राईट आन्सर आहे केरळ. केरळ त्याचा करेक्ट आन्सर आहे. केरळची राजधानी काय असेल? केरळ त्याची राजधानी येतं तिरुअनंतपुरम. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे लक्षात ठेवा. आणि केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे. मुख्यमंत्री कोण असतील? पिनरई विजयन. पी विजयन किंवा पिनरई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. आणि राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. राजेंद्र अर्लेकर आहेत ना, अर्लेकर हे तर केरळचे राज्यपाल गव्हर्नर. हे पूर्वी बिहारचे होते. ओके केरळ लक्षात आलं. हे 2-3 पॉईंट लक्षात महत्वाचं आहे. केरळमध्ये ना साहित्य शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित केलं होतं नुकतंच? केरळमध्ये कोणतं शहर आहे त्याला साहित्य शहर? केरळमध्ये असं कोणतं शहर आहे ज्याला साहित्य शहर म्हणून डिक्लेअर केलं होतं युनेस्कोद्वारे? युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चर ऑर्गनायझेशन युनेस्को तर्फे साहित्य शहर कुठलं असेल तर तो कोझिकोड आहे. कोझिकोड म्हणून ह्याला डिक्लेअर केलं होतं नुकतंच. मतिकेटन शोला, पंबाडम शोला, अनायमुडी शोला, त्याच्यानंतर पेरियार, सायलेंट व्हॅली आणि एराविकुलम असे 6 राष्ट्रीय उद्यान आहेत ना. हे 6 राष्ट्रीय उद्यान कुठे येतात? या केरळ राज्यामध्ये येतात. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केलेलं पहिलं राज्य केरळ आहे लक्षात ठेवा. आणि केरळचं एक हायकोर्ट आहे. केरळचं उच्च न्यायालय येतो केरळ आणि केरळचं हायकोर्ट जे आहे ना हे केरळच्या हायकोर्टामध्ये लक्षद्वीप पण आहे परंतु प्रादेशिक भाषेमध्ये म्हणजे स्थानिक भाषेमध्ये थोडक्यात प्रादेशिक भाषेत निकाल देणारं प्रादेशिक भाषेमध्ये निकाल देणारे पहिले हायकोर्ट फर्स्ट हायकोर्ट कुठलं असेल तर त्या केरळचं हायकोर्ट केरळचं उच्च न्यायालय. केरळचं उच्च न्यायालय लक्षात आहे. ज्येष्ठ नागरिक महत्वाचं आहे. चला एक क्वेश्चन विचारतो. ज्येष्ठ नागरिक दिन हा कधी साजरा केला जातो? दरवर्षी असतो. ज्येष्ठ नागरिक दिवस हा कधी साजरा केला जातो? हा असतो 1 तारखेला 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरला असतो ज्येष्ठ नागरिक दिवस. प्रश्न तुम्हाला कळाला? ज्येष्ठ नागरिक आयोग कळालं? हे त्यांनी विधेयक मंजूर केलेलं आहे आयोग स्थापन करण्यासाठी. नेक्स्ट पुढचं क्वेश्चन आहे. राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस
राष्ट्रपतींना कोण करू शकतात? बघा, हे राज्यामध्ये आणीबाणी करायचं आपल्याला, यासाठीचा कलम कुठला असेल? कलम आहे कलम 356. कलम 356 नुसार राज्यामध्ये घटक राज्य आणीबाणी लागू करता येऊ शकते, ज्याला राष्ट्रपती राजवट किंवा राज्यपाल राजवट म्हणू शकतो आपण. हे शिफारस कोण करू शकतात? तर ते राज्यपाल शिफारस करू शकतात. राज्यपालांनी सांगितल्यानुसार राष्ट्रपती लागू करतात, लक्षात ठेवा आणीबाणी. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण किती आहे? अगोदर तुम्हाला लांबी विचारले, त्यानंतर रुंदी विचारले. ओके, हे आहे 3:2. याचं उत्तर असं काय असेल? याचं उत्तर 3:2 असं तुम्ही उत्तर देऊ शकता. लांबी अगोदर आहे, रुंदी आहे. लांबी रुंदी 3:2. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कुठलं असेल? संसदेचं कायमस्वरूपी विचारले, राज्यातलं नाही. राज्यातलं कायमस्वरूपी सभागृह हे विधान परिषद असतं आणि संसदेचं कायमस्वरूपी सभागृह आहे राज्यसभा. ते कधीही बरखास्त होत नाही. राज्यसभेची रचना करायची असेल तर आपला कोणतं कलम असेल? राज्यसभेची रचना करण्यासाठीचं भारतीय राज्यघटनेचं कलम कुठलं असेल? तर ते आहे कलम 80. कलम 80 नुसार राज्यसभेची रचना केली जाऊ शकते. राज्यसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून किती सदस्य निवडले जातात? म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांमध्ये किंवा राज्यसभेचं एकूण सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची मॅक्झिमम सदस्य संख्या राहतात 250. जे येतात कुणाकडून? यांच्याकडून येतात. केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्याकडून ते येतात, तर लक्षात ठेवा. IMP आहे. येस. आता हा क्वेश्चन खूप खतरनाक, खूप म्हणजे खूपच IMP आहे. पेपरला 100% येऊ शकतो. नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची निवड करण्यात आली? महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कोण? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष कोण बनलेले आहेत? महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष बनले जातात जस्ट अण्णा बनसोडे, पर्याय क्रमांक 4. ओके, हे कोणाचे हे आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचे. अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे कुठला बाबा? आता अजित पवारवालं. अजितदादा पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या पक्षाचे आहेत अण्णा बनसोडे आणि ते आता उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग राहुल नॉर्वेकर कोण असतील? हे आता विधानसभेचे अध्यक्ष सध्या. विधानसभेचे सध्या अध्यक्ष कोण असतील? राहुल नॉर्वेकर आहेत. हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. राजस्थानचे राज्यपाल कोण असतील? तर ते आता हरिभाऊ बागडे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत राज समितीविषयक जी समिती आणली होती रिसेंटली सरकारनं, त्याचे अध्यक्ष आता संतोष दानवे. महाराष्ट्र पंचायत राज समिती जी आहे, या समितीचे अध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव आहे संतोष दानवे. हे तुम्हाला मी अलग सेपरेट क्वेश्चन लावून मी कव्हर केलं होतं, हे वालं संतोष दानवे वालं. समजलं? चला, त्यानंतर आहे महाराष्ट्र विधानसभा. जसं आहे महाराष्ट्र विधानसभेविषयीची माहिती बघू आपण अगोदर. कोणती राज्याची विधानसभा? ओके, विधानसभा. या विधानसभेचं जो की भारतीय राज्यघटनेतील कलम कुठला असेल? विधानसभेचं तुम्ही सांगा कलम कुठला असेल? विधानसभेचं रचना जी आहे, रचना म्हणजेच ह्याच्यामध्ये किती सदस्य राहतील साधारणतः? विधानसभेची सदस्य संख्या मॅक्झिमम किती राहील? तर ते आहे 550. ओके, एखाद्या राज्यामध्ये विधानसभेची सदस्यांची संख्या किती राहतं? मॅक्झिमम 550 राहतं. आणि विधानसभा जे महाराष्ट्राचे त्याच्यामध्ये किती सदस्य राहतील साधारणतः? तर ते 288. 288 सदस्य येतं. आणि उत्तर प्रदेशचं जर मी विधानसभा म्हटलं, उत्तर प्रदेश सदस्य संख्या किती असेल महाराष्ट्राची उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये? तर ते 403. उत्तर प्रदेशमध्ये 403, महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 550 सदस्य असू शकतात, परंतु 288 सध्या आहेत. विधानसभेला कनिष्ठ सभागृह असंही म्हटलं जातं. कनिष्ठ सभागृह आहे, अस्थायी आहे. अस्थायी याचा अर्थ दर 5 वर्षांनी त्याचं विसर्जन होतं आणि दर 5 वर्षांनी परत नवीन त्यांची नियुक्ती केली जाते विधानसभेची, लक्षात ठेवा. कनिष्ठ सभागृह याचा जो काही कार्यकाळ आहे तो कार्यकाळ किती राहील? हा 5 वर्षांचा राहणार आहे. 5 वर्षांचा कार्यकाळ राहील विधानसभेचं. समजला हा भाग? आणि विधानसभेचे जो काही सदस्य आहेत, हे सदस्य होण्यासाठी वयाची अट किती लागतं? वय पात्रता किती लागेल? तर ते लागेल 25 वर्ष. कमीत कमी 25 वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही विधानसभेचे सदस्य होऊ शकता साधारणतः, असा याचा अर्थ होतो. येस, विधानसभा कळालं. हे 4-5 पॉईंट आणि हे जे आहेत ना, ही सगळी माहिती लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त हे आहेत आपले अण्णा बनसोडे. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचं 1-2 मुद्दे सांगतो. ओके, महाराष्ट्राचंच आहे. महाराष्ट्राचं जे विधानसभा झालं, आता विधान परिषद बघा. विधानसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही पण सांगितलं. विधान परिषद आहे, तर या विधान परिषदेचे सभापती कोण असतील?
सभापती कोण आहेत आणि विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? उपसभापती कोण आहेत? विधान परिषद. ओके, महाराष्ट्राचं सांगा. आणि सदस्य संख्या किती आहे? विधान परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्या किती असतात? त्याच्यानंतर याला म्हणतो आपण स्थायी सभागृह. याला आपण स्थायी सभागृह म्हणतो आपण. आणि स्थायी सभागृह असून हे एक वरिष्ठ सभागृह आहे. वरिष्ठ सभागृह हे कसं आहे का? द्वितीय सभागृह आहे. वरिष्ठ आहे, द्वितीय आहे, लक्षात ठेवा. सर्व लक्षात. मग आता बघा, सभापती कोण असतील? सभापती राम शिंदे आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे विधान परिषद सभापती राम शिंदे आहेत. नीलम गोरे जे आहेत ना, नीलम गोरे हे कोण असतील? नीलम गोरे हे उपसभापती आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे. त्या सदस्य किती असतील? 78 सदस्य आहेत महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये. आणि द्वितीय सभागृह असं आपण त्याला म्हणतो साधारणतः. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतामध्ये जे विधान परिषद आहेत, संपूर्ण भारतामध्ये किती असतील बा? संपूर्ण भारतामध्ये ना 6 विधान परिषद आहेत संपूर्ण भारतामध्ये. एक महाराष्ट्रामध्ये आहे, दुसरं उत्तर प्रदेशमध्ये आहे, तिसरं बिहारमध्ये आहे, चौथं कर्नाटकमध्ये आहे, पाचवं तेलंगणामध्ये आहे आणि 6वं आहे आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा. किती? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 6 राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायचं की नष्ट करायचं याच्यासाठीचं कलम सांगतं कलम 169. लक्षात ठेवा. विधान मंडळाची रचना सांगतं कलम 168. विधान परिषद स्थापन करायची की नाही असेल तर नष्ट करायचं, नसेल तर निर्माण करायचं असेल तर 169 सांगतं. आणि विधानसभेचं कलम सांगतं कलम 170. विधान परिषदेचं कलम सांगतं कलम 171. लक्षात. ह्याचं जे काय रचना आहे, ह्या विधान परिषदेची रचना ह्याचा कलम कुठला असेल तर कलम आहे कलम 171. कलम 171. सभेचं आहे 170. ह्या विधान परिषद. विधान परिषदेमध्ये किमान सदस्य किती राहतील बा? या विधान परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या किती राहतं? एखाद्या विधान परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या राहतात किती? 40. 40 राहतात. आणि मॅक्झिमम सदस्य किती राहतील? संबंधित राज्यांच्या विधानसभेच्या संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांच्या 1/3 पेक्षा जास्त नको. हे मॅक्झिमम सदस्य. कमाल आहे ना. कमाल किती राहतात? तर राज्यांच्या संबंधित राज्यांच्या विधान जे काही सभा आहे या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा अधिक नसावे, अधिक असता कामा नये. समजतं का? सदस्य या विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती राहील? विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षांचा राहतो? हा असतो 6 वर्षांचा. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि परत तेवढेच निवडून येत आहेत. समजला? हे सगळे पॉईंट IMP लक्षात ठेवा. हे पॉईंट लक्षात ठेवा. आणि हा पण पॉईंट तुम्ही बिलकुल विसरायचं नाही. महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष तुम्हाला सांगितलेलं आहे IMP, आणि विधान परिषद पण मी सांगितलेलं आहे. चलो नेक्स्ट. नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांशिवाय किती न्यायाधीश असतात? बघा, 33 न्यायाधीश असतात. किती असतात? 1 + 33 बरोबर 34 न्यायाधीश सध्याच्या घडीला सुप्रीम कोर्टामध्ये असतात. लक्षात ठेवा. तुम्हाला सरन्यायाधीशाशिवाय विचारले त्यामुळं 33 उत्तर येईल. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? कलम 368. हे कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद देण्यात आलेला आहे भाग 20 मध्ये. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय हा कोणत्या रीतीने घेतला जातो? हा सामूहिक रीतीने घेतला जातो. सामूहिकरित्या घेतला जातो. कारण कुठलेही मंत्री आपल्याकडे एकटाच कारभार करू शकत नाही, किंवा एकटाच मंत्री निर्णय दिला तर तो सर्वांनी त्याला होकार देतात किंवा सर्वांनी त्याला नकार देतात. ओके, सामुदायिक प्रकारचा तो आपल्या भारतामध्ये लागू आहे. त्यानंतर राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार देण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये एक व्यक्ती असेल जे कोणतेही गुन्ह्याला माफ करू शकतात, इव्हन फाशीला पण ते माफ करू शकतात. राष्ट्रपती ते व्यक्ती येतं आणि त्यांना कलम 72 नुसार काय करण्यात आलंय? त्यांना माफीचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचं क्वेश्चन महत्वाचं आहे IMP. अजून एक, आपल्या विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य हे कोणते बनलेलं आहे? सांकेतिक भाषा म्हणून तुम्ही सांकेतिक भाषा लागू करणारं पहिलं राज्य कुठलं बनले असेल तर तो राज्य आहे पंजाब. पर्याय क्रमांक 2. ओके, पंजाब राज्य हे विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारं पहिलं राज्य पंजाब बनलेलं आहे. पंजाब
मग ह्या पंजाबची राजधानी काय असेल बा? पंजाबची राजधानी तर चंदीगड. पंजाबची विधानसभा कुठे असेल मग आता? चंदीगड याच ठिकाणी त्याची विधानसभा आहे. पंजाबचे नवीन सध्याचे असलेले मुख्यमंत्री कोण असतील? भगवंत मान आहेत. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत आणि पंजाबचे राज्यपाल कोण असतील तर ते आता गुलाबचंद कटारिया. गुलाबचंद कटारिया हे पंजाबचे कोण येतं? राज्यपाल बनलेले आहे. तर राजधानी चंदीगड बिलकुल विसरायचं नाही. त्यानंतर पंजाब सरकारनं काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी एक गोष्ट केली होती. ऑनलाईन अपॉइंटमेंट आणि कागदपत्रे. ऑनलाईन अपॉइंटमेंट गेल्या वर्षीची न्यूज आहे. ऑनलाईन अपॉइंटमेंट आणि कागदपत्रे स्वीकृत करणारे भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल तर ते पंजाबच आहे. पहिले राज्य ऑनलाईन अपॉइंटमेंट नोंदणीसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट आणि कागदपत्र स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल तर तो आहे पंजाब. पंजाब राज्यामध्ये एकही नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान एकही येत नाही. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पंजाब आणि हरियाणा ज्यावेळेस सुरुवातीला पंजाब हरियाणा एकत्रित होते, परंतु 1966 मध्ये पंजाब आणि हरियाणा हे दोन्ही वेगवेगळे झाले आहेत. पंजाब हरियाणा कधी वेगळे झाले? 1966 मध्ये वेगळे झाले आहेत, लक्षात ठेवा. ह्याच्यापासून तुटून हरियाणा निर्माण झाला वेगळा. हरियाणा निर्माण झाला कधी? 1966 मध्ये हा सेपरेट राज्य निर्माण झालेलं आहे. कुठला? हरियाणा, लक्षात ठेवा. पंजाब विधानसभेमध्ये सांकेतिक साईन लँग्वेज म्हणतो आपण त्याला, ते लागू केलेलं आहे. हे बघा, हे साईन लँग्वेज हातवारे किंवा असं हाताने वगैरे आपण करतो ना, खुणा वगैरे, तर ते समोरचं ओळखतं, त्याला म्हणतो साईन लँग्वेज. त्यांनी केलेलं आहे. स्टेट असेंब्ली सगळं माहिती दिली आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. पहिली घटना केल्या म्हटल्यानंतर काही रिसेंटली झालेल्या पहिल्या न्यूजवरती आपण काय करूया, त्याला नजर टाकूया. भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन करण्यात आलं होतं कोणत्या ठिकाणी? तर ते आहे भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन करण्यात आलं आहे नागपूर या ठिकाणी. ईमेलद्वारे पहिले EFIR दाखल होणारे भारतातील पहिले राज्य कुठलं असेल तर तो आहे जम्मू आणि काश्मीर. ईमेलद्वारे जम्मू काश्मीर. स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी कुठली असेल? भारतामधील पहिली खाजगी कंपनी आहे पिक्सेल नावाची. पिक्सेल. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण ठरविणारे भारतातील पहिले राज्य कुठलं असेल तर ते आहे महाराष्ट्र. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण AI धोरण. स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य नुकतंच बनलेलं आहे आसाम, ज्याचं नाव आहे आसाम सॅट. त्यांनी लॉन्च केलेलं होतं आणि आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा. समजला हा भाग? ओके, चला एकदा लाईक करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, मित्रांपर्यंत शेअर. कोर्सची माहिती, जो डेली करंट अफेअरचा कोर्स आहे आपला 49 रुपयाचा, त्या कोर्सची माहिती तुम्ही कंटिन्यूपणे तुमच्या मित्रांना पाठवायचं आहे. शेअर करायचं, ते घेतील ते घेतील, नाही घेतील ते नाही घेतील. नेक्स्ट, कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं जातं? या भारतीय राज्यघटनेचा सरनामा. भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे, घटनेचे नांदी, घटनेचे ओळखपत्र असंही म्हणतो आपल्याला. ओके, कोर्स तुम्हाला करता येतो, कोर्सला करता येतो लाईक. चला, सरनामा लक्षात. त्याच्यानंतर भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आलेली आहे? ही आहे, ही पद्धत आपण घेतली होती कोणाकडून? ब्रिटनकडून, UK कडून. ब्रिटनच्या संसदेकडून आपण घेतलेलं आहे. चला, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? राष्ट्रपतींना शपथ कोणाकडून दिली जाते? तर ते आहे राष्ट्रपती शपथ दिली जाते चीफ जस्टिस ऑफ इंडिया, म्हणजे भारताचे सरन्यायाधीश. भारताचे सरन्यायाधीश, ओके, यांच्याकडून शपथ दिली जाते पद व गोपनीयतेची राष्ट्रपतींना. कलम कुठले सांगा बरं? चला, याचं शपथेचा कलम कोणता आहे? कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती शपथ घेतात? कमेंट बॉक्समध्ये सांगा. राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती असतात उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती असतात आणि उपराष्ट्रपतींचं भारतीय राज्यघटनेत कलम कुठलं असेल? उपराष्ट्रपतींचं कलम आहे कलम 63. कलम 63 नुसार उपराष्ट्रपतींची नियुक्ती केली जाते, लक्षात ठेवा. येस, 60. कलम 60 नुसार काय केलं जातं? राष्ट्रपती हे शपथ घेतात. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधी चिंता दूर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एका कृती दलाची स्थापना केलेलं आहे?
ओके. सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट हे परत एकदा आलं बघा. सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती 1950 मध्ये 26 जानेवारीला. ओके. 26 जानेवारी 1950ला सुप्रीम कोर्टाची स्थापना आहे. कुठं स्थापना याची? नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणजे सध्याच्या घडला सुप्रीम कोर्टाचं मुख्यालय कुठं असेल? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सुप्रीम कोर्टाचे एक प्रारंभिक न्यायालय आहे. कसं आहे का? प्रारंभिक न्यायालय आहे, लक्षात ठेवा. प्रारंभिक न्यायालय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये त्याचा उल्लेख आढळतो? कलम 124 नुसार त्याची स्थापना केली गेलेली आहे. मग अगोदर यांची माहिती बघू. सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, कलम 124 आहे. कलम 129 नुसार, कलम 129 नुसार सुप्रीम कोर्ट हे कसं आहे? एक अभिलेख न्यायालय आहे. अभिलेख न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट, एक लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या घडीला एकूण किती न्यायाधीश येतात? तर ते 34 न्यायाधीश सध्याच्या घडीला आहेत. न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोण ठरवत असतील? तर ते संसद ठरवतं. सुप्रीम कोर्टामधील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ते संसदेला आहे. सध्याचे याचे 51वे सरन्यायाधीश कोण असतील? ओके, 51वे सरन्यायाधीश असतात, त्यांचं नाव आहे संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजीव खन्ना. न्यायमूर्ती संजीव खन्ना. आणि 50वे होते कोण? आपले डी.वाय. चंद्रचूड हे होते 50वे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, IMP, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं जेवढे पण आपले न्यायाधीश ना, ह्यांचं निवृत्तीचं वय किती असेल? सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश निवृत्तीचे वय साधारण किती असेल? तर ते 65 वर्ष. आपल्या वयाच्या 65 वर्षापर्यंत ते काम बघू शकतात सुप्रीम कोर्ट. आलं लक्षात? आणि एस रवींद्र भट्ट जे आहेत ना, हे पण न्यायाधीश आहेत. हे पण न्यायाधीश आहेत. न्यायाधीश एस रवींद्र भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वोच्च न्यायालय, एक समिती, एक कृती दल स्थापन केलं आहे, टास्क फोर्स निर्माण केलं आहे. त्या टास्क फोर्सचं कामाचे आहे की जेवढं पण उच्च शिक्षण आहे, या उच्च शिक्षणामध्ये जेवढे पण विद्यार्थी येतात, या विद्यार्थी कोणत्या मानसिक आजाराला त्रासलेले आहेत आणि ते आत्महत्या काय करतात? सगळ्यात महत्त्वाचं, आत्महत्या का होते याचं कारण शोधण्याचं काम या समितीचं राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे समिती स्थापन केली होती. एस रवींद्र भट्ट हे याचे अध्यक्ष होते. बाकी रामनाथ कोविंद समिती कशासाठी होती बाबा? रामनाथ कोविंद कमिटी ही समिती कशासाठी होती? रामनाथ कोविंद समिती कशासाठी होती? तर रामनाथ कोविंद होती एक देश एक निवडणूकसाठी. एक देश एक निवडणूक. एक देश एक निवडणुकीसाठीची समिती कुठली होती? त्याचे अध्यक्ष होते रामनाथ कोविंद, जे की माजी राष्ट्रपती आहेत. के संजय मूर्ती हे आहेत कॅग. आहेत कोण? के संजय मूर्ती. सर्वोच्च न्यायालय, लक्षात ठेवा. ही सगळी माहिती IMP आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती राहणार आहे? आता सांगितलेलं आहे 78. विधान परिषदेमध्ये किती सदस्य राहतील? 78 सदस्य राहतील. भारतीय राज्यघटनेत एकूण किती परिशिष्टे आहेत? तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्याच्या घडीला एकूण 12 परिशिष्टे आहेत. अनुसूची म्हणतो आपण. 12 परिशिष्ट काय? अनुसूची एकच. त्याच्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीच्या अन्वये करण्यात आलेला आहे? बघा, घटना दुरुस्ती होती. ओके, तर ते घटना दुरुस्ती कुठली असेल? तर ते 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? 1976 मध्ये. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेतील भाग 4 मध्ये. भाग 4A म्हणा किंवा भाग 4 म्हणा, ह्याच्यामध्ये एकच कलम आहे. सध्याच्या घडीला एकूण किती कर्तव्य येतील? 11 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. 42वी घटना दुरुस्ती 1976. सत्यमेव जयते हे वाक्य कशातून घेतलेलं आहे? हे तर मुंडक उपनिषद मधून. मुंडक उपनिषद, या मुंडक उपनिषद मधून हे सत्यमेव जयते वाक्य घेतलेलं आहे. आणि सत्यमेव जयते हे वाक्य आपण कधी स्वीकृत केलं? तर ते 1950 मध्ये, 26 जानेवारी 1950 मध्ये स्वीकृत केलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकत्याच भारतातील पहिला त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना कोणत्या राज्यामध्ये केलं जाणार आहे? हे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ आहे. पहिलं आहे, लक्षात ठेवा. त्याचं नाव आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन होणार, कुठे स्थापन होणार आहे? हे आनंद या ठिकाणी स्थापन होणार आहे. आणि आनंद कुठे येतं? हे येतं गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्य, करेक्ट आन्सर याचं पर्याय क्रमांक 1. गुजरात राज्यामध्ये त्याची स्थापना केली जाणार आहे. कशाची? त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची, लक्षात ठेवा. मग
त्रिभुवन जे आहेत ना, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ हे पहिलं राहणार आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ जे अमूल फॅक्टरी ना, अमूल फॅक्टरी, अमूल जे दूध आहे, अमूल दूध फॅक्टरी म्हणतो आपण, आनंदला येतो अमूल दूध फॅक्टरी. त्याचे प्रमुख होते, त्याचं नाव आहे त्रिभुवनदास पटेल. त्रिभुवनदास पटेल हे व्यक्ती होते. ह्यांना काय म्हणतो आपण? यांना म्हणतो आपण भारतामधील सहकारिते जनक. भारतामध्ये सहकारिता याचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? त्रिभुवनदास पटेल यांना ओळखलं जातं. आणि केंद्रामध्ये आपल्याकडे मंत्रालय पण आहे. केंद्रामध्ये आपल्याकडे एक मंत्रालय पण आहे, केंद्रीय सहकार मंत्रालय. केंद्रामध्ये केंद्रीय सहकार मंत्रालय, त्याचे मंत्री कोण असतील बाबा? केंद्रीय सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण असतील? त्यांचं नाव आहे 2019ला हा सहकारी मंत्रालय स्थापन करण्यात आले. सहकार मंत्रालय कधी स्थापन झाला? 2019ला स्थापन झाला. आणि मंत्री आहेत अमित शहा. तेव्हापासून अमित शहा हे मंत्री त्याचे आहेत. ह्या सहकार मंत्रालयाचे मंत्री येतात अमित शहा. गुजरात, आनंदला अमूल फॅक्टरी लक्षात ठेवा. आणि त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापना गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. गुजरात राज्यामध्ये ना, गुजरात राज्यामध्ये एक गुनेरी नावाचं मँग्रोव्ह एरिया आहे. कुठलं? गुनेरी मँग्रोव्ह एरिया आहे. ओके, क्षेत्र आहे. गुनेरी मँग्रोव्ह एरिया आहे. याला काय केलं आहे? गुनेरी मँग्रोव्ह एरियाला गुजरात सरकारनं पहिले स्वतःचे काय केले तर रामसर स्थळ डिक्लेअर केलं आहे. पहिले स्वतःचं रामसर स्थळ डिक्लेअर करणारं राज्य कुठलं असेल तर तो गुजरात राज्य बनलंय. त्याचं नाव आहे गुनेरी. गुजरात राज्यामध्ये कच्छचे रण आहे. कच्छचे रण येतं. कच्छचे रण आखात पण आहे. खंबातच्या आखात आणि कच्छचे रण आखात हे दोन्ही पण तिथे येतात. याचं एक छोटंसं गाव आहे, हे मसाले नावाचं गाव. मसाले गाव हे भारतातील पहिलं सीमावर्ती सौर गाव आहे. सीमावर्ती सौर गाव, भारतामधील पहिला सीमेवर असणारा सौर गाव कुठला असेल तर तो मसाले येतो, जो गुजरात राज्यामध्ये आहे. त्रिभुवन सहकारी एक आहे सहकारी युनिव्हर्सिटी आहे, हे तुम्ही युनिव्हर्सिटी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही पहिले घटना जे घडले होते रिसेंटली त्यांच्यावरती नजर टाकूयात आपण. देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? तर ते ठिकाण आहे नागपूर. हवामान बजेटवर लक्ष केंद्रित करणारे भारतातील पहिले शहरी केंद्र आहे अहमदाबाद. भारतातील पहिले विश्वशांती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले गुरुग्राम या ठिकाणी. स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणारे राज्य कुठलं असेल तर ते आहे गुजरात. हे जैवविविधता वारसा स्थळ आहे. मी तुम्हाला काय म्हटलं इथं? रामसर म्हटलं ना. हे पहिलं जैवविविधता वारसा स्थळ आहे. स्वतःचं पहिले जैवविविधता वारसा स्थळ आहे. जैवविविधता वारसा स्थळ कुठलं असेल तर ते गुनेरी वालं. त्यानंतर विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारं पहिलं राज्य कुठलं असेल तर ते उत्तर प्रदेश आहे. साइन लँग्वेज लागू करणारं पहिलं राज्य पंजाब आहे. पंजाब. त्यानंतर पुढचं क्वेश्चन, राष्ट्रपतींच्या पात्रतेचे कलम कुठलं असेल? म्हणजे भारतीय राज्यघटनेत कोणता कलम आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपतींची पात्रता सांगण्यात आलेलं आहे? तो कलम आहे कलम 58. भारतीय संविधानातील कोणत्या कलमामध्ये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार हा करण्यात आलेला आहे? तर ते आहे कलम 321. कलम 321 मध्ये लोकसेवा जो आयोग आहे त्याचा कार्याचा विस्तार हा करण्यात आलेला आहे. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण असतील? सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी IMP सुचेता कृपलानी. राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण असतील? हा क्वेश्चन महत्त्वाचा बघा. राज्यसभेमध्ये नाम निर्देशित होणारी किंवा राज्यसभेत जाणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण असतील? त्यांचं नाव आहे नर्गिस दत्त. नर्गिस दत्त. पुढचा प्रश्न IMP. नुकतेच न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 9वा सदस्य देश हा कोणता बनलेला आहे? जर आपण म्हणतो न्यू डेव्हलपमेंट बँक NDB, न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे ना ते कोणाची बँक असेल? ही बँक आहे ब्रिक्सची. BRICS ब्रिक्सची ही बँक आहे, लक्षात ठेवा. ब्रिक्स संघटना ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. येस, इंडोनेशिया याचं करेक्ट आन्सर आहे. इंडोनेशिया लक्षात ठेवा, महत्त्वाचं येतं. मग हे जे काही ब्रिक्स आहे, ब्रिक्स संघटना कधी अस्तित्वात आली होती? ब्रिक्स संघटना अस्तित्वात आली होती
2009 मध्ये त्याची स्थापना आहे, लक्षात ठेवा. 2010 मध्ये याच्यामध्ये समावेश झाला 2010 मध्ये कोण? दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका. त्यामुळे त्याला ब्रिक्स हा शब्द दिलेला आहे. दक्षिण आफ्रिका समावेश करण्यात आला, लक्षात ठेवा. याचा जो काही ब्रिक हा शब्द आहे, BRIC, ब्रिक, या शब्दाची उत्पत्ती जिम ओ नील यांनी केलेली आहे. जिम ओ नील यांनी ही संकल्पना दिली. कुठली संकल्पना? ही ब्रिक संघटना. म्हणजे जगातील असे जे काही असे देश आहेत ज्याचे जे एक चांगल्या प्रकारे ते ग्रोथ करत आहेत, असं म्हणण्यात आलेलं आहे ब्रिक्स. लक्षात. त्याच्यानंतर ब्रिक्स संघटनेचं जे पहिली परिषद पार पडली, फर्स्ट परिषद, पहिली बैठक म्हणा तुम्ही. पहिली बैठक जी पार पडली होती, जी 2010 मध्ये पार पडली होती रशियामध्ये. रशियामध्ये पार पाडलेलं आहे. त्यानंतर सध्या 2025 ची बैठक कुठे पार पडली ह्या ब्रिक्सची? ब्राझीलमध्ये पार पडलेलं आहे. ब्राझीलमधील रिओ दी जेनेरो या ठिकाणी हे पार पडलेलं आहे. मग या ब्रिकने काय म्हटलं? या ब्रिक्स संघटनेचं ओके, ह्या ब्रिक्स संघटनेचं एक बँक आली, त्याला म्हणतो आपण न्यू डेव्हलपमेंट बँक, NDB. कधी? 2015 पासून. 2015 पासून न्यू डेव्हलपमेंट बँक आलेला आहे. अच्छा, इकडे या वापस आणखी एक मुद्दा. या ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण जे सदस्य देश आहेत ना, हे सदस्य देश किती असतील बाबा? 10 सदस्य देश आहेत एकूण. कुठले कुठले? हे तर 5 झाले. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, हे तर 5 झाले. त्यानंतर नवीन 5 सदस्य देश म्हणले तर एक आहे आपलं इराण बनलेला आहे. इजिप्त बनलेला आहे. इजिप्त बनला आहे. त्याच्यानंतर इथिओपिया बनला आहे. इराण, इजिप्त, इथिओपिया आणि तिसरा चौथा कुठला असेल तर तो आहे आपला UAE. ओके, हे 9 हे सदस्य देश नवीन आता बनलेले आहेत, लक्षात ठेवा. हे नवीन सदस्य देश बनले आहेत, हे नवीन आहेत. इंडोनेशिया, ओके. इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE हे 4 सदस्य आणि ते ब्रिक्सचे 9 सदस्य हे भाग बनलेले आहेत, लक्षात ठेवू शकता. आणि जी न्यू डेव्हलपमेंट बँक आहे NDB, या NDBचं 9वा सदस्य बनलेला आहे इंडोनेशिया. ह्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष कोण असतील? त्याचा अध्यक्ष कोण आहेत? पहिला पॉईंट. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? 2 पॉईंट. ओके, अध्यक्ष आणि हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? न्यू डेव्हलपमेंट बँकेचं. ओके, न्यू डेव्हलपमेंट बँकेचं इंडोनेशिया करायचं नवीनमध्ये. अध्यक्ष दिल्मा रौसेफ अध्यक्ष येतं आणि हेडक्वार्टर आहे कुठं? शांघाय या ठिकाणी. NDBचं हेडक्वार्टर शांघाय या ठिकाणी येतो, लक्षात ठेवा. न्यू डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर शांघायला येतो. ब्रिक्सचं हे सगळे पॉईंट IMP आहे. इंडोनेशिया आता नवीन सदस्य देश बनलेला आहे. 9वा सदस्य देश हा बनलेला आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा तो बनला आहे इंडोनेशिया. आणि हे आता दिल्मा रौसेफ. ओके, इंडोनेशिया हा देश भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र घेणारा दुसरा देश होता. ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहेत ना, हे निर्यात केलेला आपण भारतानं निर्यात केला आहे इंडोनेशियाला, पहिला पॉईंट. दुसरा, इंडोनेशियाची नवीन राजधानी काय असेल? नवीन राजधानी इंडोनेशियाची आहे नुसंतारा राजधानी आहे इंडोनेशियाची नवीन राजधानी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, इंडोनेशिया याचं जे काय प्रबोवो सुबियंतो जे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे राष्ट्राध्यक्ष भारताच्या 26 जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये आले होते. इंडोनेशिया, लक्षात ठेवा. इंडोनेशिया या देशामध्ये माउंट क्राकाटोवा नावाचा ज्वालामुखी येतो. माउंट अगुंग येतो. माउंट मेरापी येतो. ओके, हे सर्व ज्वालामुखीचे पर्वत शिखरे हे इंडोनेशिया या देशामध्ये येतात, लक्षात. त्याच्यानंतर इंग्लंडची राजधानी काय असेल? इंग्लंडची राजधानी आहे इंग्लंडचे पंतप्रधान कोण असतील? कीर स्टारमर आहेत. इंग्लंडचे नवीन पंतप्रधान कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे कीर स्टारमर. आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे बनले तर भारताची तुम्हाला माहिती असेल. न्यू डेव्हलपमेंट बँक, सगळी माहिती कळाली. त्याच्यानंतर गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? गोवा राज्याचे उच्च न्यायालय हायकोर्ट कुठं असेल गोव्याचं? तर ते मुंबईला आहे. मुंबईला आहे त्याचं हेडक्वार्टर. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे कोणत्या ठिकाणी येतात? तर एक खंडपीठ येतो पणजीला येतो, एक दुसरा येतो नागपूरला, तिसरा येतो आपल्या औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगर किंवा आपल्या औरंगाबादला तिसरा येतो. कळालं? कोणत्या ठिकाणी येत नाही विचारलं तर पुण्यामध्ये येत नाही, लक्षात ठेवा. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती होते
गणेश वासुदेव मावळणकर वा मावळणकर हे होते लोकसभेचे पहिले सभापती किंवा पहिले प्रमुख अध्यक्ष. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता असेल तर तो देश कोणता? सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारताची आहे ना. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची असेल तर ते आपल्या भारताची आहे. चला पुढचं क्वेश्चन IMP. नुकत्याच 2025च्या इंडियन प्रीमियर लीगसाठी मुंबई इंडियन्सचा अधिकृत पर्यटन स्थळ कोणता देश भागीदार बनलेला आहे? अधिकृत पर्यटन स्थळ म्हणून कोणता देशा भागीदार देश बनला आहे? प्रश्न करतो तुम्हाला. तो मुंबई इंडियन्स IPL आहे ना, IPL साठीचा आहे. त्यामध्ये मुंबई इंडियन्स जो संघ आहे, मुंबई इंडियन्सचं अधिकृतपणे कोणत्या देशामध्ये पर्यटन स्थळ म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे साधारणतः. तर ते मुंबई इंडियन्सचं पर्यटन स्थळमध्ये अधिकृतपणे पर्यटन स्थळ भागीदार म्हणून बनलेलं येतं. तर तो देश आहे मालदीव आहे. कुठला असेल तो? मालदीव देश आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 इज राईट आन्सर आहे मालदीव. ओके. मालदीव देशामध्ये भरपूर मालदीव देशामध्ये भरपूर ज्या गोष्टी असतील, काही बेट वगैरे असतील किंवा काही पर्यटन स्थळे असतील, तर त्या ठिकाणी जाऊन रिसेंटली रोहित शर्मा पण त्या ठिकाणी गेलेले होते पर्यटन करण्यासाठी. मालदीवची राजधानी काय असेल? मालदीव राजधानी येतं माले आणि मालदीव हा आशिया खंडामध्ये देश आहे छोटासा. आशिया खंडातील इनफॅक्ट आशिया खंडातील सर्वात लहान देश आहे. आशिया खंडातील सर्वात लहान देश कुठला असेल तर तो आहे मालदीव. मालदीव आणि भारत हे बघा, मालदीव आणि भारत यांच्या दरम्यान कोणतं अक्षांश रेषा आहे? मालदीव व भारताच्या दरम्यान 8 अंशाची सीमारेषा आहे. 8 अंश अक्षांश आहे. म्हणजे कुणाकुणाच्या दरम्यान? मालदीव आणि मिनिकॉयच्या दरम्यान आहे ते. मालदीव व मिनिकॉय मग भारताचे पाठ आहेत ना, म्हणजे आपल्या लक्षद्वीपमधील पाठ आहे, त्यामुळं लक्षात ठेवा. यस. भारत व मालदीव यांच्या दरम्यान कोणता युद्धाभ्यास साजरा केला जातो का? भारत व मालदीव यांच्या दरम्यान कोणतं युद्धाभ्यास साजरा केला जातो का? यस. एक आहे एकुवेरिन नावाचं. एकुवेरिन आहे आणि दुसरा आहे एकता. एकूण आणि एकता हे 2 युद्धाभ्यास भारत व मालदीव यांच्या दरम्यान साजरा केला जातो. मुंबई इंडियन्स लक्षात ठेवा IMP आहे. मुंबई इंडियन्स संघ IMP आहे IPLचं. हे बघा इथं आहे मालदीव साठीचा तो टुरिस्ट डेस्टिनेशन पार्टनर हा बनलेला आहे. नेक्स्ट, पंजाब राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? तर ते मला सांगितलेलं 1 नोव्हेंबर 1956 आहे. 1 नोव्हेंबर 1956 भारत पंजाब राज्याची निर्मिती. पंजाब आणि हे दोन्ही वेगळे झाले ना, हे आहे 1966. 1966. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलेलं होतं? असं म्हटलं होतं महात्मा गांधीजी यांनी. महात्मा गांधीजी यांनी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं म्हटलेलं होतं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम देण्यात आलेला आहे? ही आहे बंधुता. बंधुता याला शेवटचा क्रम देण्यात आलेला आहे. तुम्ही जर संविधान पाठ नसेल तर संविधान वाचून घ्या, बघून घ्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कुठलं असेल तर तो आहे सर्वात लहान क्षेत्रफळ म्हटलं की गोवा. आणि लोकसंख्या म्हटलं तर सर्वात लहान कुठलं असेल? लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान म्हटलं की सिक्कीम येतं. लोकसंख्या म्हटलं की सिक्कीम आणि हे लोकसंख्या म्हटलं की सिक्कीम आणि क्षेत्रफळ म्हटलं की गोवा सर्वात लहान आहे. अशा पद्धतीने आपण खूप छान पद्धतीनं जेवढे पण तुमचे प्रश्न होते हे सर्व प्रश्न आपण व्यवस्थितपणे बघितलेला आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जरूर. आणि मागच्या किंवा कालच्या प्रश्नाचं पण एकदा रिव्हिजन आपण करून घ्या, जे नेहमीप्रमाणे आपण करून घेत असतो. टाटा मोटर्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हे व्यक्ती आता विकी कौशल. कोणत्या राज्यात सिग्मो फेस्टिवल 2025 पार पडले आहे? सिग्मो फेस्टिवल पार पडलं गोव्यामध्ये. दरवर्षी जागतिक रंगमंच दिन कधी असतो? हा असतो 27 तारखेला, 27 मार्चला. कोणाला भारतरत्न पुरस्कार देण्याचे ठराव महाड विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे? तर हे व्यक्ती आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. कोणाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय? तर हे व्यक्ती आता एकनाथ शिंदे. फिफा वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरणारा पहिला देश बनला आहे जपान. पर्यावरण संरक्षणासाठी कोणत्या देशाने ग्रीन आर्मी प्रकल्प सुरू केला होता? ऑस्ट्रेलिया. आणि शेपाक टॅक्रो वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय रघु पुरुष संघाने कोणते पदक पटकावले आहे?
तर ते सुवर्णपदक पटकावलेलं आहे, गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. ओके. आय होप मला हे लेक्चर आवडलं असेल. आवडलं तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. ₹49चा कोर्स दर महिन्याला तुम्ही रिन्यू करून काय करायचं आहे, वाचायचं आहे, बघायचं आहे. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होऊन जाईल. ओके. ₹49 खूप मोठी रक्कम आहे अशातला भाग नाही. एकदा डेमो म्हणून देखील तुम्ही हे लेक्चर बघू घेऊ शकता. ओके. चला इथे थांबूयात. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गोष्टी. थँक यू. जय हिंद.